म्हणजे त्या अख्ख्या डोंगराला ढगांनी कसं वेढलंय। गडगड ढग हे वरुणी गरजती आला पाऊस वारा। पावसाळ्यामध्ये मित्रांनो या जागेला मी खरं सांगतो एकदा नक्की भेट द्या यार। म्हणजे जो व्ह्यू बघायला भेटतोय ना, अप्रतिम आहे यार, खरंच अप्रतिम आहे। नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? सगळे आनंदी राहा, हसत खेळत राहा, मजेत राहा। आणि मित्रांनो, पावसाळा चालू झाला ॲज युजल। जसं मी सांगतोय आता पावसाळा आपल्या पीकवरती आहे। सो हा खरंच मिस नका करू। म्हणजे हा आपला महाराष्ट्र मित्रांनो पावसाळ्यात खरंच अनुभवल्यासारखं आहे। स्पेशली आपलं सह्याद्री रांगा ज्या आहेत वरती पालघरपासून ते खालती बांद्यापर्यंत, आपण कुठल्याही या पट्ट्यामध्ये असेल आपल्या आसपास निसर्गाचं खूप चांगलं एक रूप आहे ते अनुभवा पावसाळ्यातलं। सो आज मी जात आहे, आज आपली होंडाची अजून एक राईड आहे। सोबत माझा जुना मित्र, म्हणजे आम्ही 6-1 वर्षानंतर आज भेटलो तर आज तो आहे। लास्ट राईडला माझ्या शाळेतला मित्र होता, त्याच्यासोबत आपण शिर्डीला गेलेलो होतो। आज आपण बाईक राईडला जात आहोत। सो आता पटकन मी निघतो होंडा शोरूमला आणि मग तिथे गेल्यावर तुमच्याशी थोडंसं बोलतो। सो लेट्स गो। सो मित्रांनो, फायनली मी होंडा शोरूमकडे आलो आणि लास्ट टाइम आता मी आलो होतो तेव्हा आपण अलिबागला गेलो होतो। त्यावेळेला त्या दिवसाचा जो माहोल आहे तो माझ्या ब्लॉगमध्ये बघा आणि आजचा माहोल बघा, म्हणजे कंप्लीट वेगळा माहोल आहे आपल्याकडे। आणि आज आपल्यासोबत इथे एक NX आहे, ते आपले नेहमीवाले जे NX रायडर आहेत ते आज नाही आले आहेत। सो आता आपण जाऊया आतमध्ये, होंडाचं शोरूम आता आतमध्ये। आज आपल्याला नवीन काय वेगळं बघायला भेटतं ते बघूया। सो मित्रांनो, आज आपल्या सगळ्या रायडर्सचं गेटअप चेंज झालेलं आहे। म्हणजे सगळे म्हणतात ना लास्ट टाईमपेक्षा आज इनफॅक्ट माझाही गेटअप तुम्हाला आता नंतर दाखवतो। सो आज आपल्यासोबत आपल्याला एक हेल्पिंग हँड पण आहे फ्रेंड। सो थोडेसे आज आगळे वेगळे शॉट, एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आपल्याला आज भेटणार आहे। सो मित्रांनो, आज आपल्यालाच यायला थोडासा उशीर झाला आहे घोडबंदरला। थोडंसं पावसही आपल्याला भेटला, त्यामुळे आज थोडंसं स्लो इथपर्यंत आलो। आणि आपण जेव्हा पोचलो तोपर्यंत लोकांनी परत बॅक टू रोड्सचे आपले कॉस्ट्युम सगळे परत चढवले आहेत अंगावरती। सो आता एक फोटो टाइम आणि बॅक टू रोड टू तामिनी। नमस्कार मित्रांनो, तो फायनली आपण पोहोचलो कळंबोली नाक्या इथे। आणि आज या सीझनला सगळ्यात जास्त पाऊस आज आपल्याला भेटला। म्हणजे बोलतात ना, याच्या आधी आठवड्याभरामध्ये एवढा पाऊस नव्हता, तो आज ऑफिशियली 2025चा पाऊस आपला कुठेतरी चालू झाला आपण असं म्हणू शकतो। आणि त्यामुळे मित्रांनो, आता रस्त्यावरती जी माती होती ना सगळी जी एवढ्या दिवसाची, ती सगळी आता कपड्यांवरती आणि गाडींवरती येते। तर पहिल्या पावसामध्ये राईड करतो त्याचं एक बोलतात ना माती आता तुम्हाला काय असते बाईकवरती आणि कपड्यावरून दाखवतो मी तुम्हाला, थांबा। सो मित्रांनो, पूर्ण खालची बाईक पूर्ण मातीने माखली आहे। म्हणजे इथे बघा मातीचा अख्खा लेअर आहे, दिसतंय तुम्हाला हे बघा। सो आज खूप जास्त माती आहे बाईकवरती आणि तुम्हाला माझी हालत दाखवतो मी, थांबा आता। नमस्कार मित्रांनो, तो आजच्या दिवसाचा आपला दुसरा हॉल्ट। आता हा हॉल्ट म्हणजे आपण फक्त डायव्हर्जनसाठी थांबलो आहे आणि इकडनं आता आपण खाली खालापूरला वळणार। आणि हा जो आता तुम्हाला मी दाखवतो, तो हा जो सरळ रस्ता आता केला तो आपला गेला लोणावळ्याला आणि आता आपण इकडनं आलो। सो मित्रांनो, हा तोच रस्ता आहे त्यावेळेला लास्ट टाइम आता मी बाईक घेऊन ज्या वेळेला कोकणात गेलो होतो त्यावेळेला मी हा रोड घेतला होता। म्हणजे इकडनं वळून पुढे निजामपूर मार्गे मी खालती कोकणाला कनेक्ट केलं होतं। तर हा रोड आपल्याला खालती कोलाड करून आपण जर NH66 करून जर आपण जात असाल तर आपल्याला तिकडेही हा रोड कनेक्ट करतो। खरंच खूप सही आहे।
सो आता इथे खाली आपल्याला पाळीचा गणपती पण आपल्याला भेटणार आणि आता इथे या साईडला खूप मोठा प्लांट सुद्धा आहे आणि आज बाहेर निसर्ग काय बहरलाय बघा. तू बघा वरती तिकडे कडक ना. सो मित्रांनो, पहिल्यांदा होंडाने असं एक निसर्गिक स्पॉट घेतलेला आहे. भाई साहब काय स्पॉट निवडला यार. म्हणजे यार अथांग असा एक निसर्ग आपल्याला दिसत आहे मागे. सो मित्रांनो, हे समोर बघा, म्हणजे त्या अख्ख्या डोंगराला ढगांनी कसं वेढलंय. म्हणजे ढग खालून वरपर्यंत असे वेढले गेलेले आहेत. भाई साहब काय व्ह्यू आहे यार. हा निसर्ग अनुभवा. सो फायनली आमचा प्रवास चालू झालेला आहे तामिनी घाटच्या दिशेने आणि आज निसर्ग एवढा चांगला बहरला आहे. माझ्याकडे इन्स्टा 360 आहे. सो ह्याचा एक कॉम्बिनेशन करून एक व्हिज्युअल ट्रीट तुमच्यासाठी, म्हणजे एक मस्त मराठी गाणं आपण तोपर्यंत प्ले करू. सो एन्जॉय करा हे मराठी गाणं. रिम झिम 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 बरसत आल्या आल्या पाऊस धारा. मोर नाचला बनिया नंदी फुलवणी रम्य पिसारा. रिम झिम बरसत आल्या आल्या पाऊस धारा. मोर नाचला बनिया नंदी फुलवणी रम्य पिसारा. वसुंधरा ही सचैल झेलित धारा. भवती भवती हिरवळ पसरे गंध सुगंधी वारा. ढगात लपणी हळूच चमके अवचित बिजली राणी. अंगणात ही जमून सारे गाव पाऊस गाणी. ढगात लपणी हळूच चमके अवचित बिजली राणी. अंगणात ही जमून सारे गाव पाऊस गाणी. चिंब चिंब भिजूया खेळू खुशाल आता. ना काम धाम शाळा नाही मुळीच चिंता. चिंब चिंब भिजूया खेळू खुशाल आता. ना काम धाम शाळा नाही मुळीच चिंता. तुषार झेलीत चिंब भिजूया वेचू आणि गारा. गडगड ढग हे वरुणी गरजती आला पाऊस वारा. ओसरली हळू पाऊस सरही शांत निसर्ग सारा. पंख झटकती पक्षी सारे अंगावरी शहारा. चिंब चिंब भिजूया खेळू खुशाल आता. ना काम धाम शाळा नाही मुळीच चिंता. चिंब चिंब भिजूया खेळू खुशाल आता. ना काम धाम शाळा नाही मुळीच चिंता. मित्रांनो, मी आपल्याला खरं सांगतो, फॅमिली सोबत असेल, फ्रेंड्स असेल, कोण नसेल तर मी खरं सांगतो एकटे या. पण या पावसाळ्यामध्ये मित्रांनो, या जागेला मी खरं सांगतो एकदा नक्की भेट द्या यार. म्हणजे जो व्ह्यू बघायला भेटतोय ना, अप्रतिम आहे यार, खरंच अप्रतिम आहे.
सो मित्रांनो, मुंबई जवळील वन ऑफ द बेस्ट व्ह्यू स्पॉट, म्हणजे लोकेशन तर आपल्याला भरपूर आहेत, पण जे दृश्य आपल्याला दिसताना भाई, ते वन ऑफ द बेस्ट दृश्य आज मी अनुभवलं. सो मित्रांनो, खूप वेळ मी तिथे बसून होतो, म्हणजे त्या जागेचं खरंच मी बोलतात ना, डोळे भरून अनुभव घेतला. आणि नंतर कळलं की भाई भूक लागली आहे. आणि आमचे सगळे होंडाचे रायडर्स आम्ही तिकडे बराच वेळ बसून होतो. सो फायनली आता सगळे आम्ही आता निघालो आहे जेवायला. सो तामिनी घाटमध्ये आता होंडा मार्फत आपल्याला कुठे जेवायची सोय होते आणि इथे हॉटेलचं काय आहे त्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देतो. लेट्स गो. सो मित्रांनो, आपण आता हॉल्ट घेतला आहे जेवणाचा आणि आजचं आपलं हॉटेल आहे साई कृपा. लास्ट संडेला आपण शिर्डीला होतो आणि या संडेला आपण आहोत तामिनी येथील साई कृपा हॉटेलमध्ये. सो आपलं जेवण वगैरे तर झालेलं आहे. जेवणाची चव एक नंबर होती भाई, म्हणजे प्रॉपर असं म्हणतात ना, सोडा वगैरेवाला जेवण नाही वाटलं. जर आपण कधी तामिनीला येत असाल तर आपण हा ऑप्शन नक्की एक्सप्लोअर करू शकता. ओव्हरऑल हॉटेल पण नवीन आहे, म्हणजे हॉटेलची जी वास्तू आहे ती नवीन आहे, त्यामुळे सगळं बेंच नवीन आहे. त्याच्यामुळे एक बोलतात ना, जी हायजीन होती ती हायजीन आपल्याला इथे मेंटेन बघायला भेटली. आणि चव घरगुती चव आहे, म्हणजे बोलतात ना चटक मटक नाही आहे. पण असं आता जेवून जस्ट मला एक 10 मिनटं झाली, पण असं हेवी वगैरे म्हणतात ना, ते सोडा खाल्ल्यावरती जे जाणवतं ना पोट फुगतं वगैरे, तसं काही नाही झालं. सो बाकी सगळे आता थांबले आहेत. आता एक 10 मिनटामध्ये आपण बॅक टू रोड आणि बॅक टू होम. नमस्कार मित्रांनो. सो फायनली मी माझ्या परत ज्या स्पॉटवरनं आपण सकाळी चालू केलेलं त्या स्पॉटला परत संध्याकाळी मी आता आलेलो आहे. बरोबर आता मी सकाळी 6:30ला निघालो होतो आणि आता वाजले आहेत 7:30, म्हणजे 13 तासाची राईड झाली आज. आणि व्ह्यूज वगैरे तुम्ही बघितली असेल. होपफुली मित्रांनो यातनं आपल्याला इन्स्पिरेशन भेटलं असेल की हे सगळं मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती किंवा इतर कुठेतरी ॲज अ फक्त रेफरन्स घ्या. आणि नक्की मित्रांनो, आत्ता तर कुठे पावसाळा चालू झाला, आपल्याकडे 3-4 महिने आहेत. मनसोक्त पावसाळ्याचा आनंद घ्या, आपला महाराष्ट्र अनुभवा, महाराष्ट्रातलं घाटचं पाणी पिया. आज अजून एका घाटचं पाणी पियालो मी तर कडकडून. मित्रांनो, महाराष्ट्र असं असलं पाहिजे ना की आपला महाराष्ट्र आपल्याला प्रत्येक जिल्हा आपल्याला माहिती असायला पाहिजे. तो ह्या हिशोबाने मित्रांनो महाराष्ट्र फिरा, मजा करा. आता कोकणपट्टा आपला कोस्टल रूट वगैरे आहे, जर आपली गँग असेल तर कोस्टल रूट नक्की मिस नका करू. माझाही प्लॅन आहे लवकरच कोस्टल रूटवरती घ्यायचा. बघू कधी होतो, तर प्लॅन्स तर आपले भरपूर काय असतात. सो शेवटी मित्रांनो तुम्हाला दाखवतो आज पहिल्यांदा, म्हणजे एवढा मोठा पाऊस किंबहुना आज आपल्या परिसरामध्ये म्हणजे ठाणे बिणे या परिसरामध्ये पहिल्यांदा पडला. सो बाईक आज किती माकली आणि पहिल्यांदा माझी बाईक म्हणजे एवढी माकली आहे ती तुम्हाला दाखवतो आता मी. सो मित्रांनो हे बघा, म्हणजे एवढा चिखल आहे ना इथे भाई, म्हणजे चिखलेची लिटरली एक पूर्ण लेयर आहे याच्यावरती भाई, म्हणजे कडक माकली आहे गाडी. आता या साईडने दाखवायचं तर हे बघा, ते असं वाटतंय ते भाई इंजनमधनं सगळं पाणी बिणी बाहेर आलं आहे बघा. पण हे बघा इथे चिखलेची एक अख्खी लेयर आहे दिसते, हे बघा एवढी जाड. सो आपली चिखल यात्रा असेल तर महाराष्ट्रातली सगळी माती आपण आपल्या बाईकला लावणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक जिल्ह्यातली आपली बाईक माती रेंगणार आहे. सो धन्यवाद मित्रांनो आजच्या व्हिडिओशी कनेक्ट केल्याबद्दल. होपफुली तुम्हाला इन्स्पिरेशन भेटलं असेल. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सो शेवटी हा माझा मित्र. आता बघू आम्ही भेटलो किती वर्षांनी रे, 6-1 वर्षानंतर आम्ही भेटलो आहे. सो बघू आता परत किती 6 वर्षानंतर वगैरे भेटायला. तर मी त्याला सांगितलं आहे नेक्स्ट राईड असेल. आता मला एक फ्रेंड भेटला जो कॅमेरामॅन म्हणून एक आपल्याला आता एक फ्रेंड भेटला. तर बघू नेक्स्ट राईडला साहेब आले तर आपण त्यांना परत घेऊन जाऊ. सो धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉग.